ऐ खुदाए जुल जलालो कारसाज ये कि तू महबूब बरहक बेनियाज। हाफिज साहेबच झालं सांगा म्हणजे का चीज हाफिज साहेबाची जिंदगी मे 1969 आखिर नोव्हेंबर डिसेंबर बुरहानपूर सोडून आयलो 3 वर्ष बुरहानपूर होतो मुंबई आयला मी जर ऍक्टिव्हिटी शुरू झाले संबंध ज्यादा पहिली तालुका मी शुरू केलो इर्शाद साहेबाचा क्या काम होतं ते बड़ी इम्पॉर्टंट को होते जमातीची कारकर्दगी पद्धत तुम संभालते होते एज ए हे जनरल सेक्रेटरी ते मग मुंबई जराशी तालुका तो पूर्ण दोस्ते मुस्बा हुसैन अबू करीम आरियस मुस्बा अब्दुल अजीज इसलिए शिमार चलवे तालुका जापून आयला मी जापूनचे सिलसिला राहत होतो अल्लाह फजलान एक काम आम्ही सुरू केलं मग नाव झाले गेले हे झाले मात्रम हाफिज साहेबाबाबत चूक घेऊ तुम्ही पुस्तक त्यांच्याकडे होतो त्यांना भली ज्यादा म्हणजे स्वयं फायदा करूच्या भितर डॉक्टर इसाक जमखानावालाचो हात आहे डॉक्टर इसाक जमखानावाला आमच्या कॉलेजाचे चेअरमॅन आणि हुकुमतेकडे नाही पब्लिकेकडे प्रिन्सिपल पण म्हणते म्हाका तांदून व्हायला पर्यंत म्युन्सिपल डिस्पेन्सरीत म्हणून डॉक्टर साहेब व्हायले तिंगा हाकीमी इस्लाही जरिये आणि तिंगा व्हरून जाल्ले सम मासा भितर म्हाका वायस प्रिन्सिपल केले अर्धो घंटो आयला मी ते सगळे दिसाचे काम कंट्रोल आयला पर्यंत करून होते डॉक्टर साहेब बाकी म्हाका पैसा नव्हते हाफिज साहेबाची हे काका पुसला ना हाफिज साहेब बल्लीकच ज्यादा व्हडली माणसे म्हणून मी ओळखता बेताज बादशाह बोलते सही कार मग दुनिया त्यांच्याकडे येती होती आम्ही पलते होते आम्ही एटले कोण ऐकला एमर्जन्सी भितर फखरुद्दीन अली अहमद साहेब ॲज अ सदर होते ते त्यांच्याकडे कोण आले होते व्हडली खलफशार होतो न्हय व्हडली सिंडिकेट आणि इंदिरा काँग्रेस भितर ते तेव्हा त्यांना मरकज भितर भरपूर छाती होती ती आमची भल्ली हे केलं अब्दुल मिर्शा साहेब मल्लिम बदत फुडे खलील साहेब वगैरह साहब मैं वलखता थे भल्ली हिम्मत अफजाई हौसला अफजाई करते होते ते पता जमी जुलमाचो मसलो जो भी कोणते हूँ जमातीचो मसलो जो का जावं बराबर तिंगा आयल्ले आमकां खूप पडते होते आत्ता की म्हाका बराबर आठवण आहे का म्हणून हाफिज साहेब बोलले होते म्हणून आम्ही भल्ली ज्यादा कन्झर्वेटिव्ह जाऊन धाकले आपला आपण करून एकच पार्टीचो सहारा धरवण्याचे जरूरत पडला निक्की माणसं अगर बीजेपी गेला बीजेपी भितर निक्की असरात पैदा जाऊ शकता बोलले लोक म्हाका खायला सक्सेस वाढली ना त्यांची ते का त्यांचे खास ते लगीन बदनाम समजून जातात त्यांना कोण करूची कोशिश केली आता के मौल्लिम बादशाह साहेबा इतलो जहीन माणूस जरा खुद अपरास नव्हते ते तिकडे दिशी नव्हते पुढे दिशी होते भरती जाता जहीन माणूस तो इन्कलाब भितर नजम बरवले त्यांच्या खिलाफ इतलो खतरनाक किस्माचो बगावती नजम आहे हाफिज साहेबाच्या खिलाफ माझ्याकडे आहे ती कापी इन्कलाब भितर बरोबर या अल्लाह मी पळून हैरात झालो म्हणजे बगलाकाच आमच्या तिथे गेले मी वसून पुसला आपले तर म्हणजे मौका जातो तो मुलाकातचो त्यांचं म्हणली जाईन म्हणजे मी बोललो त्यांचे बाबत जो शिकायत होता तिकटो करू रेल्वे रिझर्वेशन करू दाखल्याखाली काम गेला ते कार मारते करतले आणि त्यांच्या खिलाफ बदनामी आमचे माणसे कोणी हा खास काम असं त्यांच्याकडे गेलं आहे आणि ते सागेनातून कटलो काम केलं आहे कोमाचे पार्टी सोडले ते इब्तिदा भितर मुस्लिम लीगे भितर होते बस वडील माणसाचे आमकां पेटलो ज्यादा का म्हजे सरीन डॉक्टर साहेबाच्या जरिये ते म्हाका उस्फेमी बल्ली होती तांकां मी फ्लॅट घेतलो म्हणून मुनीर साहेब म्हाका 3000 रुपये ते टायमार दिले 24,000 मी म्हणलो गंडीबारावर तो फ्लॅट घेतलो 6 किलो मैसूर दखनगन जाल्ला मुंबई येऊन 40-50 वर्षाची माणसं तिका पडली शे खोल्यात राहतात का रमणान हाफिज साहेब बोलले तू आयल्लेसी कशी फ्लॅट घेतलो बाबा तू व्हडलो सावकार कोण होय तुमी मैं ते तर 24,000 मी घेतलो मी फ्लॅट तो मुनीर साहेबाकडे मी 3,000 घेतलो मुनीर साहेबाच तुमका तालुकात कशे होते गरम काका तालुकात राहिले केत्तो गरम झालं नाही लेकिन मोजे पास हे जेवपत जरा कोपार येत होते म्हणजे मतलब मी मुंबईतून कागद भरवलो आम्ही जॉब देणार BA कागद भरवलो बी ते मग अंडर पोस्टल केलो केला मग म्हाका मासूस झाले म्हणजे दोस्ताच काय एमटी तो मातो खाता बिलकुल हे करून कागदी फेकतो बोलून स्टेपला मारली बिलकुल मोठी भल्ली मापत होती भल्ली आणायची त्यांना मापत होती
बिलकुल बेलोज मुनीर साहेबाचे काय खास वाक्यात मुनीर साहेबाचं एक वाक्यात तुम्ही ऐका तुमका कलल्लो जातो तो माझ्याकडे 2-3 मर्तबा दिल्ली आयलायचे माझ्याकडे बोलायले मग तुझे सब आयलो उलम आपल्या कामात पोहते ते का एक वाक्य ऐका तुम्ही त्यांचं मुनीर साहेब रडल्ले सच्चा रडल्ले मी पडाला ते सम्मा रडवला आहे तर क्रीडा मित्र आपली दिल्ली आले मी अंग धुतो तो दंपरा नला भितरशी अरे माकडा शेल खान कामलो बांगरो आयलाय त्याच मी चित्तल पाण्यात नला भितर अंग धुतो अरे माकडा बोलते मग बाकायला तू शीतल पाण्याशी अंग धुतो काही दर्रा बिन तुका हे नाही का तेव्हा अंगून भितर गेलो बैसून आपण भल्ले अहम कामाचं व्हायला ते एक तुझ्यासाठी तर मी तुझ्या हाताकच बघा लेकिन तुका घेऊन येता होतलो मी हापूर उचलाच बोले आमचं भावशी पूत नाही झाला ते रशीद तो का कोण रशीद बरोबर फुल कोसको तिला तरी थांबलो होतो हापूर भीतर वाटे घे बच्चो रे बोलले आम्ही तयार हरकत नाही तुका छुट्टी उट्टी आहे छुट्टी काही सवाल नाही तुम्ही असता असं गेलो मी गेले घरी असून बोला त्यांचे आपण बोलले खबर आला छाला नक्की मिळली त्यांना सीधा आयले मुंबईत सोहर एक गादा भितर बसून पडला का रशीद ती वाटे बरोफुल आणि टमाटे आणि हे ते खाऊन नसलं तांबोर वखत झालं ते का पलवून रडले मी जिंदगीत नाही तो को रडलो नाही को पटरून रडले भावशी पूत ठीक आहे दिसतून घर परेशान होते त्याचे अच्छा हाकूड गेला मग तुमच्यासाठी काय वाक्य अपेक्षा आलो काय खाल वाक्य अपेक्षा आलो खाली पल्ले आणि आले त्या यातून घेऊन आले ते का घेऊन आले बस बीजी वाक्य नाही काही होस वाक्य रशिदा पलता खूप झालं रशिदा घेऊन कशी आले पहिली गक्का झाले दिल्ली आले ते मग गावात गेले ते माझे पाठी आला ना त्याचे ते आहे ना ही शख्सियत नाही यांचंच आपूचं नमुनो फसले नाही खबर नव्हतं गेले आम्ही खबर अगर मिळती मौलाना निके बरे हे केलं आपली अक्कल इस्तेमाल केलाय वरनं खबर मिळला केला त्याला धरवते नाही गाता घरे धरवलं नाही ते घरी कोईत होतो गेलो गाडा दुसचे घरी म्हणजे खरं वाटतं गाड्यात निघून स्वभाव जाईल घरे जापडले मी पहिले मी घरी जातो अच्छा जो तुम्ही माणसे तका रशिदा गोवा गेले होते ती माणसाचे तुमका छापता पडलो होतो का वय जापू करून मिळले नव्हते हे मिळले घरे कस रशीद जो कोणते घरी राहतो तो कस ते का दुसरी माणसा हातीन भूक देऊन करून अगवा गेले नव्हते कोसको निको कळलो हे झाले घेऊन गेले ते फॅमिली का घेऊन गेला पण गेली ते आमच्या जिंदगीभर धरवते ते अच्छा ती माणसे टोकून हे काही गोवा व्हायले होते माझे ती माणसे किती होती मी की शरीफ होती का काही घराणा निके होते तुमचे बिलकुल काही नव्हतो मी बोललो ना तासोबत मी बोललो त्याचा बुडा स्वभाव या अगवा करून किडनॅप केला पण नव्हेत नव्हती कोसको पसंत हे करून ते कोसका हे वरचे म्हणून वळले ते भले सुगडव निको होतो तो दृष्टी वाटत नाही आठवा मग मी काल तुमच्या जिंदगीची मी तुमचे मुंबईमध्ये तुमची दोस्ते कोण कोण होती तुमचे सुरक्षेकार साथी वगैरे भटकली दोस्ते दुसरे होते मी जमाते इस्लामीचे इस्तिमा वगैरे बघायला बघायला होतो जम बगला असली आमची चुनापट्टी भिजत याकूच मराठी होतो कोणी स्टार्टिंग बघून आदत दिल्ली भितर मध्ये अशी होतो हजराची होते त्या मला इसू रामतला 85 भितर ते पैठणी गुजरले मी दिल्ली वाट्यात 4-5 वर्षे मी अक्सर करून तुम्हाला तुम्ही दिल्ली दूर फॉरवर्ड बाबतीत मी राहतो आमचं कॉलेज तुमची तालिमी और तरबियती जिंदगी पुढे कोण मला सांगला आहे तुम्ही काय की म्हणजे सर पण त्या व्यक्तिगत येते मी काय बोलतो मला ना की येतं तुम्ही इशी घेतले की ना तिकडे आम्ही मी माका तुमची जरूरत आहे माझी जरूरत तुमका राहिला तुम्ही मी हाऊस सारे सल्ला पण वाटत तुम्ही कोण जरा हे करू शकता इस्तिफादा काय फायदा ते झाला ना हरकत नाही इस्तिफादा आमच्याने करूच बोलून नव्हते ते माझी जिंदगी मी का बोलू शकलो मी याच्यात इज्तिमाई आणि दिनी दिलचस्पी समजून म्हाका पहिले डायरी धरवची आत माझी हातात धरली डायरी भितर 4 पाने या पातळ पुस्ती धरवचे काही आनंद नोट करतो 35-40 वर्षात केत्तो म्हाका बरोवचो मोका मिळाला मी गाई आणि नवाय चालते राहिले आम्ही बरोवतो होतो मी लेकिन भटकेला येऊन माझी पायाची तकलीफ झाला मग घरे बेसू ज्यादा देता सुरू केलो मी बरोवचे काम निक्के बोलून और बरोवचे तर येतं मिसाल घेतो पण हीच कचकापी तुमच्या हातात देतात इस्ती
एक धरा आणि उस्मान धरलो मी काय करू शकतो सिर्फ एक शख्स सामने दाखवलो तो शख्स घेऊन गेलो का मी वापर झालाय. मला ही जाईल ना तुमच्या हातात आहे 2 वर्ष आणलो. अच्छा, तुमचं तलाकच नाही तुम्ही 200 मध्ये नाही, हा 200 मध्ये बाकी ते का नाही हे एक मध्ये ते स्कॅन करून देऊ नका. कम्प्युटर स्कॅन का माझ्याकडे सांगलो जो कोणत्या कामाचं बोलून बल्ली आपला बास निक्या हळले काफी कसं निक्या हळले आधी किती कापी आहे तुमच्याकडे? ही हिंगा झाली मला ही दोन्ही ही कापी तकरीबन भरली ही पल्ला नॉर्मल ही कापी कोण सरी आहे टूची कशी लेकिन मी बरोबर 10 वर्षातून सुरू केली 10 वर्ष बरोबर आदत को आहे म्हणून एक रास आहे मतलब 12 तरी अच्छे कसं तुमच्या तंत्राशी तुमची इब्तिदाई जो कोणी तालीमी जिंदगी जो कोणत्या ह्याच्या पदार्थी मी पहिला 40 भीतर चाललो 1940 भीतर चाललो. बापा माझे 1.5 वर्ष गुजरले. हे ममदा हे दामदे म्हणा कोणता मला भल्ली वळली मशहूर शख्सियत गावाची कारभारी शख्सियत मी बाकी नाही ते त्यांचा कारभार बहरेन भीतर होतो. बहरेन जिफरीच्या भावात आहे हे जे तारीख बाबा ते बादशाह भाव ते ढाकले ते उमरे आपले भावडा भीतर कोसायभावचे वडले भाव असते कोसायभाव वाटले ना जिफरीचा ते वडले भाव आमचे बाबा त्याचे बापुल्लो बादशाह भावचे तारीखाच्या आजो तिघा कारभार होतो शिवबाबा कारभार होतो आणि साधा कंपनी मोकलोर भीतर आहे बोललो हात म्हणजे बापा आणि बापुल्लो पार्टनर मीरा बन साधा मीरा आणि दुसरे एक म्हणजे आरिफ साहेब बोलून मोकलोर भीतर त्यांचा आपलो कारभार बोललो मग करायचो. बापा गुजरले आम्ही बापा गुजरून 5-6 वर्षा मग कट्टेकार येतो मग 6 वर्षाची उमरे दमने म्हणणारे गेले भल्ली महादूत ठावावर आम्ही राहिलेली बलके आम्ही तिथे ठाव नातून आपले घरी आमका ठाव नातून रात्रीचे मी आणि मा चालले शेजारी वडगू होते. शेजारी कोणाने केलता दाखलो पटेल दाखलणारे वडगू होतो. कोसायभाऊ आमचे हे भल्ली निक्की म्हणजे ते आणि आमची इज्तिमाई आहे बोलली हे करतोय बच्चनपणाची त्यांची शिकायत को मग काय आहे त्यांच्यासून तर मध्य मुकाबले भल्ली झाला कोसायभाऊ आमची हे एक वाक्य मी मोकार सांगेन ही आपल्याला पुरा करा कोणते हो नाही वय ते म्हणजे सांगते वाटत बचपन ते मग माका मामा मी भल्ली सतवता पण बुरंडा मालेका माका मीरा मंदिर व्हायला दरवळे ते राहते मुंबई हिंगा सरपरस्त वगैरे कोणी राहणार म्हणजे हलको तिशीस 4-5 चढगे म्हणजे दोस्ती होती कंपनी होती ती नावे आहेत तर मी सांगे नाही ते वडवली नावे होती कुंदापूर हिंगा हुनावर हिंगा तिघाचं घुमते असते म्हणजे रात्रीचे वडलो वखत पिक्चर पळून आयला मग वडले मी तिघून ओळखूचे बेरा रवी आणि पालूचो जरा पण शोक नाही केत्तो मी ते मग एखाद मर्तमान आवाज केला पास कर म्हणून भल्ले अल्लाकडे सांगूचे 5 जाऊचे हात करते होते ते धुळूचे 10th भीतर गेला मी माझी तब्येत नाही 9th भीतर राहिला मग 11वी असेल आमची माझी तब्येत खराब झाली तर अशी जैनी तौरावर मी मायूस जाऊन डिप्रेशनचा शिकार होतो याने मी 5 जाऊन सके नाही एक आत्महत्या राहतो त्याच्या मग मी 4 मास मी बीमार राहून इम्तिहान देऊन शकल नाही हे ते कलसात मग पशुचे म्हणणं होते पूर्ण मालकाकडे भावाकडे मी बोललो मी मुंबई येतो फौरन कार्ड भरवलं ते तो फेटवची लागली की ते कार्ड भरून नंतर काढ ये तू जरूर आपण तुला चन्ना हॉटेलात धर होता कप्पे तू जाता बरं ते ओळखू पडले परवडले मग मी बोललो ही काम मुसीबत येतं 30 चढवाचं बेस्टचे पौर्णी दाखली चढवाचं बोल गेलो कलसा दुसरी सुरू करू बाजार जाऊन अल्लाह तो फजल मागा ते काका आज जहनात की चीज आयली म्हणून कल नाही तेच कलसात मी फर्स्ट हे सिलसिला असले उस्मान हे आमचे विष्णू म्हटलं आणि विष्णू म्हटले भली ताज्जुब आहे माका कहता नावी निशीच म्हणजे तू एमटीकच रे तू पडू काय नाही मस्ती बदली ही जिंदगी पढायच्या बाबत हे झाले निक्के झाले 2 वर्ष म्हणजे निक्की आली माका मुनिरी साहेब उस्मान मास्टर आणि बुरंडा मालेका मिळून मुनिर साहेबाचे वडले दोस्त बुरंडा मालेका बदली बड ते झाले हे तुझे मेवना तिघा फेडो करले दिल्ली फेडो हे काय हे करियो आणि पडवून करियो फेडो उस्मान तम्मी ताईट करून इवन मग अंजुमन मग 50 रुपीज मंथली कर्जा लोन देते मदत देते सर मग मिळता येते मैं वापस हो गए असल मैं तुमका हे सांगू चाहतो ही 20 वर्षाची जिंदगी बिलकुल उमरे भी तर दाखल ना त्याला पण हिसाब बेकार एकदम जिंदगी अन्यो कोणाची तरबियत आमका मिले तरबियत करतले एक रास होते वडले अकरावी खल्फोसर होते हिंगा
त्यांचे सगळे पल्ली शहरात करतोय म्हाका गालिसा सुरू आहे एकदा म्हाका सलाम करतना जॉब दिले म्हणून म्हणलो आज म्हाका सलाम जॉब दिला नाही का बोलवलो कळलं तुका वालेकुम सलाम बोलवलो सलाम म्हणलं का नाही बदले तरी माकडा म्हाका इशी बोलले बाकायदा इशीच बोलले सीधा गेलो खायला म्हटल्याकडे साम बोलना का नहीं क्या हुआ हसन नहीं साम क्या है उसके बाद आपको बताता हूँ साम बोला मौत बोले बहरहाल मस्ती भली बेजा है मतलब शरारतों भली होती है बेरारवीची जिंदगी बनाने एकदम विश्वास